तर खूप दिवसानंतर आज नवीन ब्लॉग बनवला आहे. तर आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. हॉटेल हे नाव ऐकलेलं नाही खूप जणांपैकी. तर हॉटेल ठिकाणी जायचं आहे. हॉटेल प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. सकाळचे 9:30 वाजले. नांदेडच्या शांत नीरव गावात काळाच्या धुळीत दडलेले एक अनमोल वारसा उभे आहे. हॉटेल प्राचीन मंदिर शेकडो वर्षाच्या इतिहासानं भरलेले, दगडात कोरलेले एक जिवंत स्वप्न. या मंदिराकडे पाहिलं की पहिल्यांदा डोळ्यामध्ये थांबते ते इथलं कोरीव सौंदर्य. प्रत्येक दगडावर कलाकाराच्या हाताची जादू आणि प्रत्येक मूर्तीमध्ये लपलेली हे भक्तीची असामान्य शक्ती. इथे कला केवळ बघायला नाही, इथे कला अनुभवायची आहे. हॉटेलचं मंदिर फक्त एक वास्तू नाही, हे शतकापासून उभा असलेला इतिहासाचं जतन स्थान आहे. कधी काळी इथे चालणारी पूजा, घुमणारे मंत्र, भक्ताच्या मनातील श्रद्धेचा नाद आजही हवेतील कंपनेने बनून जाणवतात. खांबावर कोरलेल्या कथा देवदत्ताच्या, निसर्गाच्या आणि मानवाच्या आध्यात्मिक प्रवासाच्या आहेत. या रेषा फक्त शिल्प नाही, त्या आहेत इतिहासाच्या पावलाचे ठसे, ज्यांना आपण हाताळतो आणि भूतकाळाशी एक न बोललेले नाथ जुळतो. सकाळच्या सूर्यकिरणाने जेव्हा हे मंदिर उजळून निघते, तेव्हा असं वाटते जणू देवत्व स्वतः उतरून आलं आहे. सोनेरी प्रकाश न्याहाळलेले हे ठिकाण मनात एक शांत पवित्र ऊर्जा निर्माण करते. जणू काळ थांबताच बसतो आणि आपण क्षणभर तरी स्वतःला विसरतो. हॉटेल हे मंदिर गावाच्या शांततेसारखं नम्र, सोपं पण गूढ. इथला वारा शतकाच्या कथा सांगतो. इथली माती प्राचीन संस्कृतीचा सुगंध वाहते आणि इथल्या भिंती तुमच्या उपस्थितीलाही इतिहासात बदलून टाकतात. या दगडामध्ये सामावलेले सौंदर्य, या जागेची दिव्यता आणि इथला शांत ध्यास मनाला एक अनोखी समृद्धी देऊन जातो. हॉटेल मंदिर आपल्याला स्मरण करून देते की कला, धार्मिकता आणि इतिहास हे फक्त अभ्यासाचा विषय नाही, ते अनुभवाचा प्रवास आहे. एक मंदिर नाही, तो एक अनुभव आहे आणि एक वारसा, एक काळाचा प्रवास जो आजही दगडाच्या श्वासात जिवंत आहे.